लातूर येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनुष्का किरण कुमार पाटोळे मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी अशा विविध मागणीसाठी आज गोरेगाव येथील जिजाऊ चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात येत असलेल्या टाका येथील एका गरीब कुटुंबातील अनुष्का किरण पाटोळे ही नवोदय विद्यालय लातूर या शाळेतील वसतिगृहात शिक्षण घेत होती। अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करून संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करून सदरील केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज गोरेगाव येथील माया जिजाऊ चौकात सकल मातंग व बहुजन समाज आणि डॉ. भाव साठे क्रांती फोर्स महाराष्ट्र संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले। या रास्तारोको आंदोलनात डॉ. भाव साठे क्रांती फोर्स महाराष्ट्र संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख प्राचार्य संजय जामठीकर, प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगर कडोळीकर, सोपान रणबावळे, नामदेव मानमोठे, मधुकर सुतार, सुनील घनघाव, विकाजी कर्डिले, रवींद्र कांबळे, बबन वैरागड, भागवत बोरकर, देवानंद सुतार, दिगबन रिंगोले, सुभाष वैरागड, विठ्ठल घनघाव, सुखदेव वैरागड, वसंता गायकवाड, रमेश गायकवाड, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, प्रवीण मते, डॉ. रवी पाटील, डॉ. राजेश कावरखे, संजय वाकोडे वलानेकर, शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिला देखील या रास्तारोको आंदोलन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। तर या रास्तारोको आंदोलन इतर समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शवून अनेक गावांतील समाज बांधव या रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते। तर रास्तारोको आंदोलन ठिकाणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक लेनगुळे, बिट जमादार मेनकर, अनिल भारती, पोलीस कर्मचारी मेनकुदळे, तलाठी प्रदीप इंगोले, महिला मंडळ अधिकारी उपस्थित होत्या। यावेळी रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन देऊन अनुष्का पाटोळेला न्याय मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। क्रांती सेना एबीएस आणि सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन देऊन आम्ही आज रास्तारोको केलेला आहे। परंतु हा रास्तारोको आम्ही कोणा संदर्भात केला हे तुम्हाला सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतो। लातूर जिल्ह्यामध्ये जे आमची चिमुकली अनुष्का या 12 वर्षाच्या मुलीला नवोदय विद्यालयामध्ये ज्या दिवशी माई सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होते आणि त्याच दिवशी त्या मुलीची तिचा गळा दाबून हत्या करण्यात येते, या घटनेसाठी आम्ही आता रास्तारोको केलेला आहे। त्या परिस्थिती आम्ही पाहिलेली आणि मी या परिस्थितीतून आजही मी उद्विग्न आहे, कारण की हे किती सहन करायचं, आम्ही किती सहन करायचं। आज आम्ही चांगले कपडे घातले म्हणून कोणी आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते, आज आम्ही चांगले राहतो म्हणून कोणी आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते। आणि आज काय तर आमचे लहान लेकरं आज शाळेत शिकायलेत आणि ते लेकरू विद्वान आहे म्हणून त्याची हत्या केली जाते। हे किती म्हणजे ही गोष्ट आमच्या न समजण्याच्या पलीकडे आहे। नवोदय विद्यालयामध्ये शिकून ती मुलगी आज IAS IPS होणारी मुलगी होती। तिच्या आई वडिलांचे स्वप्न होते की आमची मुलगी आज लालदिव्याच्या गाडीमध्ये बसून येईल, पण या शासकीय व्यवस्थेने आज आमच्या मुलीला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिलं, तिची हत्या केली। आता मी शासनाला परत एकदा सांगतो, आता बस झालं, आम्हाला आता सहन होत नाही। हे आमच्या कुठेतरी आमच्या आता जीवाच्या पलीकडे चाललेलं आहे। यानंतर जर आमची अशी अनुष्का एखादी घडली, मी नेहमी सांगतो, यानंतर जर आमची अशी अनुष्का घडली, तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा समाज पूर्वी कोणता व्यवसाय करत होता। तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा समाज पूर्वी व्यवसाय कोणता करत होता आणि ते व्यवसाय करण्याचं आमचं शस्त्र काय होतं। आता जर परत एखादी आमची अनुष्का घडली तर आम्ही ते शस्त्र काढून आम्ही परत अनुष्का घडणार नाही, त्या मारेकऱ्याला आम्ही ऑन दी स्पॉट त्या मारेकऱ्यासोबत भिडू आणि त्या मारेकऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करू, ही शासनाला मी सांगतो। आणि परत एकदा शासनाला विनंती करतो, ही जे घटना घडली या घटनेची चौकशी एसआयटी स्थापन करू, एसआयटी मार्फत या घटनेची पारदर्शक चौकशी करण्यात यावी। अनुष्काला घडलं काय चुकी होती माझ्या ताईची जी तिच्यासोबत असं घडलं, काय शिक्षा दिली त्या शाळेने तिला। आता तुम्हीच सांगा आम्ही कुठे जावं शिक्षण घ्यायला, जेव्हा माझ्या ज्यांनी शाळा चालू केली मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या जयंतीच्या दिवशी जर असं घडेल, त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी जर असं घडेल तर कुठे कुठे पाठवतील आमच्या घरच्या आम्हाला शिकायला। पहिले काय खूप अत्याचार होत आहेत या जगात, पण त्यावर कोणी आळा घालत नाही। खूप अत्याचार होत आहेत या जगात, पण त्यावर कोणी आळा घालत नाहीत। झोपले का ते सरकार, एवढंच आम्हाला कळत नाही, एवढंच आम्हाला कळत नाही। आता फक्त एवढंच म्हणणं आहे की हे अत्याचार कमी व्हावेत आणि माझ्या बहिणींवर जे काही अत्याचार होत आहेत ते कमी व्हावे व अशा घटना पुन्हा नाही घडाव्यात, एवढीच इच्छा आहे शासनाकडे। मी या ठिकाणी नियोजन आम्ही करणार आहोत आणि जर लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये छेडण्याचं काम करू।
न्याय मिळाला पाहिजे. अशा स्त्रीच्या हत्या होत आहेत. मुलगी चिमुरडी हिची हत्या जर अशी होत असेल तर या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. स्त्रिया अशा जर संपल्या एक एक करून तर या जगाचा विस्तार आणि भविष्य कसं व्हायचं. या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं मी 3 जानेवारी रोजी सावित्रीमाई फुले राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनी अनुष्का किरण पाटोळे नवोदय विद्यालयामध्ये शिकणारी विद्यार्थी हिची निर्गुणपणे अमानुषपणे या पुरोगामी छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्हाला इथं जिवंत मारल्या जाते. या ठिकाणी ही काय घटना नव्यानं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये मातंग समाजावरती अन्याय अत्याचाराची कुठंतरी मालिका चालू आहे आणि ही मालिका कुठंतरी थांबली पाहिजे आणि या अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे. हीच या ठिकाणी